परंतु फवारणी करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या सोयाबीनचे नेमके शत्रू कोणते आहेत. तर त्यासाठी आपल्याला आपल्या सोयाबीनची नियमित निरीक्षणं घ्यावं लागेल. आणि मग जर आपण नियमित निरीक्षणं घेतली तर आपल्याला लक्षात येईल नेमक्या किडी कोणत्या आहेत. शेतकरी बंधूंनो, लक्षात घ्या, 5च फक्त शत्रू किडी आहेत जे सोयाबीनवर अटॅक करतात. आणि त्यातील 2 त्या म्हणजे खोड पोखरणाऱ्या आहे. एक आहे खोडमाशी, शूट फ्लाय आपण ज्याला म्हणतोय, आणि दुसरा गर्डर बिटर. ह्या 2 खोड पोखरणाऱ्या आहेत आणि 3 पाने खाणार आहेत. एक आहे उंट अळी, दुसरी आहे स्पोडोप्टेरा अळी आणि तिसरी आहे हेलॉथिस अळी. हे 5 जर सोडले ना तर इतर जे कीटक आपल्या शेतामध्ये आहेत ते सोयाबीनला नुकसान पोहोचत नाहीये. मग आपल्याला जर आपल्या शेतामध्ये या 5 किडी आपल्याला समजल्या कोणकोणत्या आहेत, त्याची जर आपण निरीक्षणं घेतली आणि मग ते जर आर्थिक पातळीपेक्षा जास्त होत असेल असं आपल्या लक्षात आलं तर त्यानुसार आपण नियंत्रण करू शकतो. आपण कृषी सेवा केंद्रामध्ये किंवा आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांना सांगू शकता की माझ्या शेतामध्ये ही कीड आली, पण केव्हा आपल्याला ओळख असेल तर. आणि मग त्यानुसार आपण त्या पिकामध्ये कोणतं कीटकनाशक मारायचं हे ठरवू शकतो. अन्यथा आपल्याला माहितीच नाही आपला शत्रू कोणता आहे, आपण आपल्या शेतामध्ये येत आहे, ह्या 5 शत्रू व्यतिरिक्त अनेक कीटक आपल्या शेतामध्ये आहेत आणि त्यांना सुद्धा आपण शत्रू समजाल. कदाचित आपल्या ह्याच्यामध्ये शत्रू कमी असतील आणि मित्र कीटकांची संख्या जास्त असेल, परंतु आपण फवारणी केल्यामुळे त्यांचा सुद्धा तिथं ऱ्हास होतो. त्यामुळे आपल्याला आपल्या शत्रू कीटकांची ओळख करून घ्यायची आहे आणि त्यानुसार फवारणी आपल्या शेतामध्ये करायची आहे.